माझा मुलगा लाखो कमावतो, मग अधिक महिन्यात त्याचा राजेशाही थाट झालाच पाहिजे. काय ग रोहिणी, अधिक महिना सुरू होऊन 15 दिवस झाली, अजून तुझ्या भिकारड्या माहेरच्यांनी माझ्या मुलाला म्हणजे त्यांच्या घरच्या जावयाला धोंडे जेवायला बोलावलं नाही का? पैसे संपलेत तुझ्या बापाचे? सकाळी सकाळी अलकाबाईंच्या तोंडून सुटलेला हा जळजळीत तोफखाना ऐकून सून रोहिणीच्या हातातला चहाचा कप थरथरला आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं. अधिक महिना म्हणजेच धोंड्याचा महिना सुरू झाल्यापासून अलकाबाईंच्या अपेक्षेला जणू पंख फुटले होते. त्यांचा एकुलता एक मुलगा दिनेश एका मोठ्या IT कंपनीत महिन्याला लाखो रुपये कमावत होता आणि याच पैशाचा माज अलकाबाईंना डोक्यात गेला होता. ते रोज सकाळी गल्लीतल्या बायकांसमोर उभे राहून सुनेच्या गरिबीची जाहीर थट्टा उडवत असत. रोहिणी डोळ्यातले अश्रू पुसत अत्यंत शांतपणे म्हणाली, आई, असं बोलू नका हो. यंदा गावात दुष्काळ पडल्यामुळे शेतात भयंकर नुकसान झाले. बाबांची तब्येतही ठीक नसते, त्यामुळे त्यांची परिस्थिती सध्या अत्यंत हलाखीची झाली आहे. पण त्यांनी कालच फोन केला होता. ते मला आणि दिनेशला अधिक महिन्याच्या धोंड्यासाठी गावी बोलावणार आहेत. अलकाबाई हातवारे करत तोंड वेडवाकडं करत ओरडल्या, गावी बोलवणार आहेत? कधी? हा महिना संपल्यावर? अगं, शेजारच्या सुमतीबाईंच्या मुलाला बघ, त्यांच्या सासरच्यांनी सोन्याची चैन आणि चांदीचं ताट दिले. तुझा बाप करेल का माझ्या मुलाची हौस? रोहिणी मुकाट्याने किचनमध्ये निघून गेली. तिचे आई वडील अत्यंत साधे, वारकरी संप्रदायाचे आणि प्रामाणिक होते. लग्नात त्यांनी स्वतःचे कर्ज काढून मुलीचे घर भरले होते. पण आज एका सणाच्या मानपानावरून सासू तिच्या जन्मदात्यांचा विश्वर बाजार मांडत होती. 2 दिवसांनी गावाहून रोहिणीच्या भावाचा फोन आला आणि त्याने अधिक महिन्याचं रीतसर आमंत्रण दिलं. दिनेश आणि रोहिणी गावी जायची तयारी करू लागले. अलकाबाईंनी जेव्हा पाहिलं की दिनेश स्वतः आनंदाने गावी जायला तयार झालाय, तेव्हा त्यांचा जळफळाट झाला. अलकाबाईंनी रोहिणीला आणि दिनेशला हॉलमध्ये थांबवलं आणि घराचे दरवाजे बंद करून सक्त ताकीद दिली. अलकाबाई दिनेशच्या पाठीवर हात ठेवत रोहिणीकडे डोळे वटारून म्हणाल्या, हे बघ दिनेश, तू तिथे गावी जातोयस तर जा, पण माझी एक सक्त अट आहे. रोहिणी, तू पण कान उघडून ऐक. गावाहून येताना तुझ्या बापाकडून माझ्या मुलासाठी सोन्याची अंगठी घेऊनच या घरात पाऊल टाकायचा. माझा मुलगा लाखो कमावतो, त्याची काही किंमतच नाही का तुमच्या नजरेत? जर येताना रिकाम्या हाताने आला तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेवा. दिनेशने आईचे बोलणे ऐकले, पण तो काहीच बोलला नाही. त्याला माहीत होती की आईच्या प्रश्नाला उत्तर देण्यात काहीच अर्थ नाही. रोहिणीच्या मनात मात्र धाकधूक सुरू झाली. गावी पोचल्यावर रोहिणीच्या आई वडिलांनी आणि लहान भावाने डोळ्यात आनंदाश्रू आणून त्यांचे स्वागत केले. घराची परिस्थिती खरोखरच बिकट होती, पण जावई बापू आणि मुलगी घरात येणार म्हणून आईने स्वतः उपाशी राहून गावरान तुपातले पारंपरिक 33 धोंडे म्हणजेच अनारसे तयार केले होते. वडिलांनी आणि भावाने शेतात दिवसरात्र कष्ट करून स्वतःसाठी काही न घेता आपल्या लाडक्या बहिणीसाठी नवीन साडी आणि जावई बापूंसाठी रेशमी कपड्यांची पूर्ण पद्धतीनुसार मानपानाची जय्यत तयारी केली होती. फक्त अत्यंत गरिबीमुळे त्यांना सासूने सांगितलेली सोन्याची अंगठी किंवा सोन्याचे नाणे घेणे काही केल्या जमले नव्हते. तरी त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवत अत्यंत समाधानाने आणि आदराने दिनेशचा मानपान केला. दिनेशला त्यांच्या डोळ्यातले प्रेम आणि आदर स्पष्ट दिसत होता. दुसऱ्या दिवशी दिनेश आणि रोहिणी अत्यंत आनंदाने आणि समाधानाने शहरातल्या आपल्या घरी परतले. तेव्हा सासू अलकाबाई दारातच स्वागतासाठी आरतीचे ताट घेऊन नाही तर मुलाच्या बोटाकडे डोळे लावून उभ्या होत्या. दिनेशने घरात पाऊल ठेवले आणि चपला काढताना अलकाबाईंची नजर सरळ दिनेशच्या रिकाम्या बोटांवर गेली. दिनेशच्या बोटात सोन्याची अंगठी नव्हती. हे पाहताच अलकाबाईंचा पारा थेट 7व्या गगनाला भिडला. त्याने हातातला पाण्याचा तांब्या जोरात ओट्यावर आपटला आणि घरातच भयंकर भांडण करू लागल्या. त्यांनी रोहिणीला आणि तिच्या आईबापाला ढोंगी ठरवून हिणवायला सुरुवात केली. अलकाबाई संपूर्ण गल्ली गोळा होईल अशा आवाजात ओरडल्या, वा ग वा सुनबाई, खूप छान मानपान करून आणलात. तुमच्या आईबापाला स्वतःच्या मुलीला आणि जावयाला कपडे धोंडे द्यायला पैसे होते,
मग माझ्या सोन्यासारख्या मुलाला सोन्याची अंगठी द्यायला त्यांचे खिसे रिकामी झाले का? नुसते कपडे देऊन माझ्या लाखो कमावणाऱ्या मुलाची लायकी काढताय का तुम्ही लोक? सासूचे हे जळजळीत आणि बोचणारे शब्द ऐकून रोहिणीचा ऊर भरून आला. ती सोफ्यावर बसून दोन्ही हाताने तोंड लपवून ढसाढसा रडू लागली. अलकाबाईंचा हात तांडव आणि रोहिणीचे रडणे पाहून दिनेशचा संयम सुटला. त्याचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. तो शांतपणे पुढे आला. त्याने आपल्या बॅगेतून सासूच्याने दिलेले ते रेशमी कपडे आणि 33 धोंड्यांचा डब्बा बाहेर काढला आणि आईच्या समोर टेबलवर जोरात आदळला. त्याचा तो रुद्रावतार पाहून अलकाबाई एका क्षणात गप्प झाल्या. दिनेश अत्यंत कडक, गंभीर आणि डोळ्यातून रागाचे निखारे काढत म्हणाला, आई बस कर आता, खूप झालं तुझा हा पैशाचा माज आणि अहंकार. मगाशी तू काय म्हणालीस की रोहिणीच्या आईबापाचे खिसे माझ्यासाठी सोन्याची अंगठी घ्यायला रिकामे झाले का? तर ऐक आई, माझ्या सासू सासऱ्यांनी त्यांची परिस्थिती नसतानाही स्वतः उपाशी राहून आमच्यासाठी जे एवढे सुंदर कपडे आणि मानाचे धोंडे केले आहेत ना, त्यांनी जो हा काळजाचा मानपान केला आहे तो माझ्यासाठी जगातल्या कोणत्याही सोन्याच्या अंगठीपेक्षा करोडोपटीने मौल्यवान आहे. अलकाबाई चाच पडत आवाजातला तोरा कमी करत म्हणाले, अरे दिनेश, पण तू लाखो कमावतोस, गल्लीतल्या बायका काय म्हणतील? तुझं जावई म्हणून मान? दिनेश मध्येच मोठ्या आवाजात ओरडला. आई, तू कोणाच्या मानाच्या गोष्टी करतेस? तू माझ्या स्वाभिमानासाठी भांडत नाहीस, तर गल्लीतल्या बायकांसमोर स्वतःची खोटी कॉलर टाईट करण्यासाठी माझ्या गरीब सासरच्यांची अब्रू काढतेस. जर मी लाखो रुपये कमावतो तर मला माझ्या सासरच्या गरीब माणसांवर सोन्याच्या अंगठीसाठी दबाव आणताना तुला लाज वाटायला हवी होती. तू सणाचा बहाणा करून स्वतःच्याच मुलाचा बाजार मांडला आहेस. दिनेशचे हे शब्द थेट अलकाबाईंच्या काळजाला जाऊन टोचले. आपल्याच मुलाने घरातच सर्वांसमोर आपल्या अहंकाराचा फुगा फोडून आपल्यालाच आरसा दाखवला होता. अलकाबाईंच्या चेहऱ्याचा रंग पार उडाला. त्या पांढऱ्या फटफट झाल्या. त्यांना समजले होते की नाती पैशाने किंवा सोन्याच्या अंगठीने मोठी होत नाहीत, ती माणसाच्या श्रीमंत मनाने मोठी होतात. अधिक महिना हा जावयाचा सोन्याचा माज दाखवण्यासाठी किंवा सुनेच्या माहेराला छळण्यासाठी नसून नात्यांमधील गोडवा आणि विष्णूची भक्ती करण्यासाठी असतो. हे सत्य आता अलकाबाईंच्या पूर्णपणे गळी उतरले होते. त्यांनी मान खाली घातली आणि रोहिणीची माफी मागितली. मित्रांनो, अधिक महिन्यात स्वतःच्या मुलाचा खोटा मान मागण्याच्या नादात सुनेच्या गरीब माहेरचा अपमान करणाऱ्या सासूला दिनेशने दिलेले हे उत्तर तुम्हाला कसे वाटले? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच मन हेलावून टाकणाऱ्या स्वाभिमानी कौटुंबिक गोष्टी पाहण्यासाठी श्रीमंत चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.